प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये अश्विनला ती प्रिया जेलमध्ये जे काय बोलत होती ते आठवत असतं आणि खूप त्रास होतो त्याला या सगळ्यांचा, की तन्वीने फक्त आपला पैशांसाठी फायदा करून घेतला. प्रत्येक वेळी तिचा हेतू साध्य केला आणि आपल्याला दुखावलं. आपण किती चांगलं वागायचो तिच्यासोबत, तरी तिने तिचं वागणं कधी सोडलं नाही. तेवढ्यात अर्जुन त्याच्या रूममध्ये येतो आणि तो अर्जुनला मिठी मारतो आणि तो म्हणतो, दादा बघ ना, मला ना खूप वाईट वाटतंय रे. मी एका अशा मुलीवर विश्वास ठेवला आणि तिने माझा नेहमी विश्वासघातच केला. आता नको, आता मी तिला कधीच माफ करणार नाही. आणि तिने जो ते बाळाचं काही मांडलेलं आहे ना, ते पण मला खरं वाटत नाहीये. आणि असेलही खरं तरी पण मी तिला माफ करणार नाही. अर्जुन म्हणत असतो, अश्विन, हा सर्वस्वी निर्णय तुझा आहे. त्या बाळाचं काय करायचं आणि काय नाही हे सगळं तू ठरव आणि आम्ही काहीही बोलणार नाही त्यामध्ये. तू फक्त त्रास करून घेऊ नको आणि स्वतःला स्टेबल ठेव. मग आपण सगळं सुरळीत करूया. नंतर अश्विन म्हणत असतो, बघ ना दादा, पण माझी काय चूक होती रे की अशी मुलगी माझ्या आयुष्यात आली. तूच बघ ना, तुझी बायको सायली वहिनी किती समजून घेते तुला आणि प्रत्येक वेळी तुझ्या पाठीशी उभी राहते. आणि बघ ना ही तन्वी, प्रत्येक वेळी मला फसवलं आणि आता शेवटी जेलमध्ये गेली तरीही आपल्या मागे लागायचं म्हणून ती तिचं वागणं सोडत नाहीये. काय ते म्हणे प्रेग्नेंट आहे, मला तर वाटतच नाही ते माझं मूल आहे म्हणून. अर्जुन म्हणत असतो, असा संशय घेऊ नको अश्विन. हे काय आहे ना ते सत्य आपण लवकरच बाहेर काढूया की ती प्रेग्नेंट आहे हे खरं आहे की नाही. पण अश्विनला तिच्यावर खूप राग येत असतो. अश्विन म्हणत असतो, नाही दादा, पण मी तिला माफच करणार नाहीये. तेवढ्यातच प्रियाने पाठवलेलं पत्र घेऊन एक पोस्टमास्टर त्यांच्या घरी आलेला असतो. तेव्हा अर्जुन आणि अश्विनचं बोलणं होऊन ते खाली जायला निघतात. इकडे सगळ्यांची बारशाची तयारी सुरूच असते. विमलताई सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन येते. तेवढ्यातच ते कुरिअरवाले दादा आवाज देतात आणि सायली म्हणते, हो मी बघते कोण आहे तर. तेवढ्यातच सायलीचा अलाराम वाजतो आणि अर्जुन म्हणत असतो, बायको तुझी जेवायची वेळ झाली आहे. प्रतापराव पण म्हणत असतात, आता अलाराम वाजला म्हणजे सायलीचाच असेल हा. आणि तो म्हणतो, बायको आता तू जेवून घे. सायली म्हणत असते, अहो आज कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा तुम्ही असं का वागताय? एक दिवस नाही जेवले म्हणून काय झालं? तो म्हणतो, असं कसं, कार्यक्रम बाजूला राहिला, आता तू प्रेग्नेंट आहे ना, एक एक दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे. इकडे सगळेजण हसायला लागतात आणि अर्जुनला तरी पण खूप आनंद होत असतो. आणि सायली डायनिंग टेबलकडे जाते. तेवढ्यात तो पत्र घ्यायला अर्जुन जातो आणि कल्पनाला सायली म्हणत असते, बघा ना आई, हे कसे वागतात हो. कल्पना म्हणत असते, अगं तो नवीन बाबा होतोय ना, मग त्याची काळजी करणं साहजिक आहे बाळा. आणि तू का समजून घेत नाही त्याला? बघ तो लाड करतोय ना, करून घे मग त्याच्याकडनं. नंतर अर्जुन ते पत्र वाचतो आणि त्याला कळतं की हे प्रियाने पाठवलं आहे. तेवढ्यातच अश्विन म्हणत असते, अरे अर्जुन, कुणाचं पत्र आहे ते? अर्जुन म्हणत असतो, नाही ग, काही नाही, इन्व्हिटेशन लेटर आहे, महिलांसाठी आलंय बहुतेक. तर कल्पना म्हणत असते, अरे माझ्या मैत्रिणीचं पण असू शकतं. अर्जुन म्हणत असतो, हो मम्मा, मी ठेवतो ते व्यवस्थित. इकडे प्रतिमा आत्या बाळाला खेळवत असतात. तेवढ्यातच अश्विन आणि चैतन्य तिथे जातो. अर्जुन त्याला सांगतो, हे बघ अश्विन, हे पत्र प्रियानेच पाठवलं आहे. आणि अश्विन ते पत्र घेतो हातात आणि म्हणतो, बघ दादा, ही नीच बाई अजूनही तिचा नीचपणा सोडत नाहीये. तिला जेव्हा कळलं की आपण तिच्या प्रेग्नेन्सीची न्यूज कुणाला सांगणार नाही, तर तिने मम्मापर्यंत पोहोचण्यासाठी हा मार्ग निवडला. बघ, ती आता आपल्या घरात घुसण्यासाठी परत नवीन खेळी खेळतीये. आणि त्याला खूप राग येतो. तो म्हणतो, मी हे पत्र आत्ताच्या आत्ताच जाळून फेकून देतो. आणि अर्जुन म्हणत असतो, हो, हा तुझा प्रश्न आहे, काय करायचं काय नाही याचं. मी तुला सांगायचं काम माझं होतं. तेव्हा अश्विन म्हणत असतो, हो दादा, चला आता आपण सगळे आतमध्ये जाऊया. आणि ते आतमध्ये जातात. नंतर इकडे बेडरूममध्ये सायली आणि अर्जुन गप्पा मारत असतात. तेवढ्यातच प्रतापराव आणि कल्पना ताई तिथे येतात आणि ते अश्विन आणि अस्मिताच्या लाईफमध्ये जे काही सुरू आहे ते काही बरोबर होत नाहीये आणि तुझी बायको पण आता प्रेग्नेंट आहे. तुमचंही काही विस्कटायला नको म्हणून मला असं वाटतं आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन यावं. आणि अर्जुन म्हणत असतो, नाही या मम्मा, माझी बायको प्रेग्नेंट आहे, तिला नाही दगदग सहन होणार.
कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा, तुझ्या बायकोला जे काही लागेल त्याची व्यवस्था आम्ही करून ठेवते. मी सगळं सामान पॅक करून ठेवते, तिच्या खायच्या वस्तू, तिला हवं तसं काय लागेल काय नाही ते मी बघते. अर्जुन म्हणत असतो, नाही मम्मा. सायली म्हणत असते, अहो काय हो, आई म्हणतायत तर जाऊ ना. नंतर अर्जुन पण तयार होतो. अर्जुन म्हणतो, हो माझी बायको तयार असेल तर हो मम्मा, जाऊया आम्ही. नंतर ते म्हणत असतात, झोपा तुम्ही आता, उद्या सकाळी लवकर निघायचं आहे ना. आम्ही पण जातो झोपायला. तेव्हा प्रतापराव म्हणत असतात की अर्जुन, तू खरंच बाबा आहे बाबा. मी तर कधीच माझ्या बायकोची एवढी काळजी नाही घेतली. तू खूप काळजी करतोस हा. नंतर सायली म्हणत असते, काय हो हे, आई म्हटल्या तुमची काय ही नकार घंटा नेहमीची सुरू आहे आणि माझी मीटिंग आहे हे ते. आता सायली पण खूप करते. आता त्याची खरंच मीटिंग असेल तर तो मीटिंग सांगेलच ना. पण सायली त्याला समजूनच घेत नाही आजकाल. अर्जुन म्हणत असतो, अगं पण मी म्हटलो ना जाऊया म्हणून, तू काय एवढी चिडतेस ग. तू खूप चिडायला लागली बरं का सायली आजकाल. नंतर अर्जुन गप्पच बसतो. अर्जुनला वाटतं जाऊ द्या, ही आता प्रेग्नेंट आहे तोपर्यंत तो तिचे काहीही नखरे सहन करायला तयार आहे. नंतर सायली हे रुसून बसते. अर्जुन म्हणत असतो, बायको अशी काय ग करते तू, नेहमीच झालंय तुझं हे. आणि मी म्हटलोय ना जाऊया म्हणून, खूप मज्जा करूया आपण. मी जे काही तुझ्यासाठी गरजेचं आहे त्या सगळ्या वस्तू घेऊन जाऊ आपण आणि सुखरूप कुलदेवीच्या दर्शनाहून परत येऊया. नंतर ती काही रुसवा सोडतच नसते. अर्जुन तिला मनवत असतो, अगं माझं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो, पण तू असं रुसू नको बरं, तू बोल बरं आता. नंतर तू काहीतरी जोक्स मारतो तेव्हा सायली हसायला लागते. तो म्हणतो, बघ हा सायली, मी आता बाळाची नावं ठरवणार आहे, तर तुला ऐकायचे आहे का काय ते. मग सायली म्हणत असते, हो हो ऐकायचे ना. मग तो म्हणत असतो, आता तुझं पाणी पिऊन घे बरं, तुझी पाणी प्यायची वेळ झालेली आहे. आणि ती रुसते तेव्हा तो म्हणतो, तू रागव किती पण पाणी प्यायचं विसरू नको हा. मग ती खाली बसते तेव्हा तो म्हणतो, अगं आपल्याला जर मुलगी झाली तर आपल्या दोघांच्या नावावरून आपण नाव ठेवूया. तो नाव सांगतो, अंजली ठेवायचं का. सायली म्हणते, हो पण मुलगा झाला तर काय ठेवायचं. तो म्हणतो, सरजू. सायली हसायला लागते, सगळीच खूप हसतात. अर्जुन पण हसायला लागतो. नंतर ती म्हणत असते, परत कल्पनाताई दार वाजवतात आणि अर्जुन दार उघडतो तेव्हा ती म्हणते, अरे कोणतं ते लेटर आलं होतं ते दे ना मला, कुणाचं होतं. तेव्हा अर्जुन त्याच्या जॉकेटमध्ये बघायला लागतो तर तिथे काही नसतंच. आणि सायलीला कळतंय अर्जुन काहीतरी खोटं बोलतोय. पण कल्पनाताई म्हणत असतात, अरे सापडत नसेल तर राहू दे, बघूया आपण उद्या. आणि माझ्या जर एखाद्या मैत्रिणीचं असेल तर आमच्या ग्रुपवर येईलच. तर अर्जुन म्हणत असतो, हो मम्मा तसंच होईल काहीतरी. आणि कल्पनाताई म्हणतात, जाऊ द्या झोपा आता, जाते मी. नंतर सायली म्हणत असते, अहो काय तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. अर्जुन म्हणत असतो, नाही ग, पण मी पत्र याच्यातच ठेवलं होतं, मला नाही माहिती कुठे गेलं तर. सायली म्हणत असते, अहो तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतंय की तुम्ही खोटं बोलताय. अर्जुन म्हणत असतो, बायको नाही, मी खोटं नाही बोलत आहे. नंतर अर्जुन थोडासा समोर येतो आणि म्हणतो, बरं झालं आता तरी मी सायलीच्या याच्यातून वाचलो. सायली मला खूप चांगलं ओळखते आणि मी काय वागतो हे माझ्या मनातलं तिला लवकरच कळतं. आणि सायली झोपायला जाते तेव्हा अर्जुन म्हणतो, सुटलो बाबा एकदाचा. नंतर इकडे प्रिया जेलमध्ये असते तेव्हा ती विचार करत असते की मी पत्र पाठवलं आणि ते पोहोचलं कसं नाही. तेवढ्यातच तिथे कॉन्स्टेबल येते आणि ती म्हणते, तुम्ही पत्र दिलं का. तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणते, हो दुपारीच पोहोचलं असेल घरी. ती म्हणत असते, दुपारी जर पत्र पोहोचलं असेल तर या कल्पीचा अजूनपर्यंत फोन आला नाही की ती भेटायला आली नाही, या पत्राचं काय झालं असेल. आणि ती विचार करत असते तेव्हा अश्विन म्हणत असतो. अश्विन पण इकडे खूप हळवा झालेला असतो. त्याला सगळं काही ती जे वागलेली आहे मागे, त्याच्यासोबत गोडगोड वागायची आणि पाठीमागे काही पण करायची, हे सगळं त्याला आठवत असतं. आणि तो पत्र वाचत असतो तेव्हा ते खूप रागराग करत असतो आणि म्हणत असतो, प्रिया हे जे काही तुझे नाटकं आहे ना ते मी आता घरच्यांपर्यंत पोहोचू देणार नाही. कारण तुला माहिती आहे आम्ही जरी मान्य नाही केलं तरी घरच्यांना ते मान्य करावं लागेल. म्हणून तू हा दुसरा मार्ग निवडलास. पण मी हे पत्र जाळून टाकेल पण कुणाच्या हाताला लागू देणार नाही. नंतर सकाळी सकाळी सायली आणि अर्जुन हे जायला निघतात तेव्हा सगळेजण त्यांना सोडवण्यासाठी गेटवर आलेले असतात. आणि कल्पनाताई, प्रतापराव सगळेच म्हणत असतात, सायली बाळा काळजी घे, काही झालं तर लगेच आम्हाला कॉल वगैरे करून सांग. तेव्हा सायली म्हणत असते, हो आई, आम्ही ना सुखरूप जातो आणि
देवीच्या दर्शनाला जाणं म्हणजे भाग्याचंच काम आहे आणि ते मला मिळालंय. नंतर अर्जुन येतो. अर्जुनच्या हातामध्ये 2 बॅगा असतात आणि छत्री पण असते. सगळे म्हणत असतात, अरे हे काय? तर तो म्हणतो, माझ्या बायकोला गरजेसाठी सगळं काही घेतलंय, तिला ऊन लागू नाही म्हणून छत्री घेतलीये. आणि इकडे पोहोचतात तेव्हा सायली म्हणत असते, हो बघा ना, इथे खूप दाट झाडी होती, आता कुठे गेली ती झाडे? इथे एक पेरूवाल्या मावशी बसायच्या आणि त्या मावशी पेरू विकत होत्या. तेव्हा आम्ही लहानपणी पेरू घ्यायचे. अर्जुनला पण कळत नाही ही नेमकं काय बोलतीये. तेव्हाच ते एक मावशी त्यांच्या नातवाला घेऊन तिथे आलेले असतात आणि त्यांच्याकडे पण ते पूजेचं साहित्य वगैरे असतं. नंतर सायली म्हणत असते, इथे एक कुल्फीवाले काका पण उभे राहायचे आणि तिथे अजूनही ते काका येतात. नंतर ती त्या मावशीकडे जाते आणि त्या मावशी म्हणतात, अगं तू लहानपणी यायची का इथे? ती म्हणते, का? ती म्हणते, अगं तुझ्यासारखीच मुलगी होती, ती पण तिच्या आईकडे असंच हट्ट धरायची, ताट मला घ्यायचंय, भंडारा मला उधळायचा आहे आणि तुझ्यासारखीच गोड होती ती. नंतर इकडे प्रियाला चेक करायला डॉक्टर आलेले असतात. तेव्हा डॉक्टर तिला विचारतात, काही झालं होतं का? तेव्हा ती सांगते, हो सकाळी मळमळत होतं पण आता ठीक आहे. नंतर त्या डॉक्टर म्हणतात, हिला काही गोळ्या औषधी लिहून दिल्या, त्या व्यवस्थित आणून जेवणाची वगैरे काळजी घ्यायची. नंतर त्या कॉन्स्टेबल म्हणत असतात, हो. नंतर त्या आजी म्हणत असतात, अगं ती लहान मुलगी जी होती ना, एवढी छान होती ना. ती म्हणते, सायलीला विचार पडतो की ही मुलगी कोण असेल. सायलीला आता भरपूर काही आठवतंय, ते तन्वी जे काही करायची ते, फक्त तिला स्पष्टपणे हे दिसत नाही आणि हे समजत नाही की मीच खरी तन्वी आहे. नंतर मैपत आणि जेलमधून आलेला असतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्याला भेटायला येतात. तो म्हणत असतो, मी ॲक्च्युअलमध्ये बदललो आहे. जेलने मला खूप काही गोष्टी शिकवल्या. मी फक्त अंधार बघायचो, जेलने मला प्रकाश बघायला शिकवलंय आणि त्यामुळेच मी आज इथे आहे आणि मी आता चांगलंच वागणार आहे सगळ्यांसोबत. नंतर अर्जुन इकडे सायलीला ऊन लागू नाही म्हणून काहीतरी करत असतो आणि एका गजरावाल्या बाईकडून गजरा घेतो आणि तिच्या केसात माळतो.